आणि मनोज जरांगे यांनी माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं वक्तव्य बारसकरांनी केले। बलात्काराचे आरोप करण्यापर्यंत जरांगेंची पातळी घसरली असल्याचं बारसकरांनी म्हटले। पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे। एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वाने पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावे योग्य पडेल? आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे। पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले। माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये आहेत तो माणूस 40 लाख रुपये घेऊन सरकारकडून, माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे मी सरकारकडून 40 लाख रुपये घेईन। महाराज एका बांधव नारायण महाराज झालाय, पण त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्याला विनयभंग केलाय। 8 वर्षापूर्वी त्याने बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्याला विनयभंग केला, कुठलाच आधार नाही। म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीने जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात। कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाही, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे। तुमच्या समोर तुमच्यावर जरांगेंनी आरोप केलाय की मला 19 वर्ष झाले, मला मीडिया मिळाला नाही, आणि हा महाराजाला कसं काय मिळाला मीडिया? कोणी पत्रकारांना पैसे दिले? तुमच्यावर आरोप। जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरी सराटीला इथे काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळा इकडे तिकडे सोडून दिवस कधी पण हजर येतं। आम्ही असं विचारतो तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळालाय, तुझ्या पाठीमागे तो समाज आहे, मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथे आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।